वेळ झाली आहे, लवकर घेऊन चला हिला, अंगात आले आहे हिच्या. शेवंतामाई सगळ्यांना म्हटली. रात्रीचे 12 वाजले होते आणि सुमन बसल्या जागेवर केस सोडून बसली होती. तिचा श्वास जोरात सुरू होता. मध्येच ती घुमण्यासारखा आवाज काढत होती. परिसरातील 3 ते 4 बायका त्या झोपडीत बसलेल्या होत्या. वातावरण इतकं जास्त भयानक होतं की काही लहान मुलं सुमनचा हा अवतार बघून रडायला लागली होती. ताई, ओ ताई, उठ ना, काय झालं तुला? सुमनची लहान बहीण राणी तिला हलवण्याचा प्रयत्न करत होती. ताई, असं काय करतेस ग? मला कोण आहे तुझ्याशिवाय? ऐक ना ग ताई. राणी पुन्हा पुन्हा सुमनच्या खांद्याला हात लावून तिला हलवत होती आणि अचानक सुमनने मान वर केली. तिचे केस मागे सरकले आणि तिचा भयानक चेहरा साऱ्यांना दिसला. पांढरा फटक चेहरा, लाल झालेले डोळे, ओठ अगदी कोरडे पडलेले होते. पुढच्याच क्षणी सुमन राणीवर जोरात ओरडली. तिची किंचाळी इतकी भयंकर होती की चांगल्या अनुभवी बायका देखील 2 पावलं मागे सरकल्या. पण राणी तिच्या जागून हलली नाही. तिचे डोळे बंद झाले. तिचं बालमन एवढा आघात सहन करू शकलं नाही. ती खाली कोसळली. राणीची शुद्ध हरपली होती. आता सुमन हसू लागली होती. राणीकडे बोट दाखवून ती जोरजोरात हसत होती. सुमनचे ते हसू साधे नव्हते. ते थरकाप उडवणारे, अंगावर काटा आणणारे होते. झोपडीतील प्रत्येक श्वास जणू थांबून गेला होता. शेवंतामाईच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. तिने घाईघाईने जवळच्या बाईंना कुजबुजत सांगितलं, ही साधी गोष्ट नाही ग, हिच्या अंगात आला आहे. तेवढ्यात सुमनचं हसू अचानक थांबलं आणि ती मान तिरकी करून हळूहळू राणीच्या बेशुद्ध पडलेल्या देहाकडे बघू लागली आणि विचित्र हसू लागली. सुमनचे ते विचित्र हसू हळूहळू खसखसण्यात बदललं आणि अचानक तिचे ओठ हलू लागले. रानी ने स्पर्श करशो नहीं. ती घोगऱ्या अनोळखी आवाजात कुजबुजली. तो आवाज सुमनचा नव्हताच. झोपडीतील सगळ्यांच्या अंगावर काटा आला. बाहेर अचानक वारा जोरात सुटला. पण प्रश्न हा होता की सुमनच्या अंगात हे नेमकं काय आलं होतं. काही दिवसांपूर्वी संध्याकाळची वेळ होती. दिवे लावण्याची वेळ. राणी घरात अभ्यास करत बसली होती. खूप वेळ झाला होता, पण अजूनही तिची मोठी बहीण सुमन कामावरून घरी परतली नव्हती. एव्हाना ती यावेळी घरी पोहोचायची. राणी विचार करण्यात मग्न होती. तोच घराचं दार अचानक कोणीतरी उघडलं. राणी मागे वळून बघते तर काय, तिची बहीण सुमन परतली होती. पण ती नेहमीसारखी दिसत नव्हती. तिचा श्वास जोराने चालू होता. डोळे लालसर झाले होते. घामाने पूर्ण शरीर भिजले होते. तिचे डोळे सतत गरगर फिरत होते, जणू कोणाचा तरी वेध घेत असावेत. राणी क्षणभर थिजूनच गेली. ताई, इतका उशीर का झाला? आणि तुला काय झालंय? ती घाबरतच विचारू लागली. सुमनने काहीच उत्तर दिलं नाही. ती दाराशीच उभी राहिली होती. तिची छाती जोरजोरात धडधडत होती. राणी सावधपणे तिच्या जवळ गेली. ताई, बस ना, पाणी आणू का? राणीने तिच्या हाताला स्पर्श केला आणि ती दचकली. सुमनचा हात बर्फासारखा थंड झाला होता. तुझा हात इतका थंड का आहे ग? राणीचा आवाज थरथरला. तेवढ्यात सुमनने हळूहळू मान वळवली आणि राणीच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. तो कटाक्ष इतका विचित्र होता की राणीच्या अंगावर काटा आला. पुढच्याच क्षणी सुमनच्या ओठांवर हलकसं पण भेसूर हसू उमटलं. हूँ सुमन नथे. ती मंद घोगऱ्या आवाजात पुटपुटली. राणीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली आपटला. त्याचा आवाज झाला आणि घरात क्षणात शांतता पसरली. ताई, काय बोलतेस तू? राणी मागे सरकत म्हणाली. सुमनच्या तोंडून वेगळीच भाषा निघत होती. राणी दचकली. त्या शब्दांनी घरातल्या शांततेचा चक्काचूर केला. राणीचे पाय थरथर कापू लागले. तिच्या घशात शब्द अडकले होते. ताई, हे काय बोलतेस तू? मला घाबरवू नको ग. ती कसबस म्हणाली. सुमनच्या ओठांवर पुन्हा तेच थंड हसू उमटलं. तिचे डोळे राणीवर खिळलेलेच होते आणि मग ती हळूहळू तुटक पण स्पष्ट गुजरातीमध्ये बोलू लागली. रानी, डर नहीं, हूँ वही फक्त सुमन माटे आविश हूँ. तो आवाज स्त्रीचा नव्हताच, जणू एखादा म्हातारा पुरुष बोलत होता. राणीच्या अंगातून अक्षरशः जीव निघून गेला. कोण आहेस तू? ती रडवेल्या आवाजात म्हणाली.
सुमनने मान तिरकी केली. तिचे केस चेहऱ्यावर पडले आणि ती हळूच पुढे सरकली. મને તમારી બહેન જોઈએ છે. झोपडीच्या भिंतीवर टांगलेला कंदील अचानक जोरात हलू लागला. बाहेर वारा घोंगावू लागला. राणी आता पूर्ण घाबरली होती. ताई बस, मला काही कळत नाहीये. तू अशी का बोलतेयस? क्षणात सुमनचा चेहरा विकृत झाला. तिचे डोळे आणखी लाल भडक झाले. તારે અને મારે એકબીજા સાથે કોઈ લેવા દેવા નથી. મને ફક્ત તારી બહેન જોઈએ છે. सुमन घोगऱ्या आवाजात बोलत होती. राणी किंचाळून मागे सरकली. शेजारी राहणारी शेवंता माय आवाज ऐकून धावत घरात आली. काय झालं ग पोरी? शेवंता माय, सुमनताई बघ ना कशी करते. घरात आल्यापासून विचित्र आवाजात बोलते. तिची भाषा सुद्धा मला समजत नाहीये. शेवंताबाईने क्षणभर सुमनकडे बारकाईने पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य आणखी वाढले. ती हळू आवाजात म्हणाली, राणी, जरा मागे हो बाळा, हिच्या जवळ जाऊ नकोस. राणी थरथरत 2 पावलं मागे सरकली. झोपडीतील कंदील पुन्हा हलके हलू लागला. बाहेर वाऱ्याचा आवाज वाढत होता. सुमन मात्र तिथेच उभी होती. मान तिरकी, डोळे लाल भडक आणि ओठांवर तेज थंड हसू. शेवंतामाई धीर करून पुढे आली. तिने सुमन पुढे हात जोडले आणि ठाम आवाजात विचारले, कोण आहेस तू आणि आमच्या सुमनला का छळते आहे? क्षणभर सुमनने काहीच हालचाल केली नाही. ती स्तब्ध उभी राहिली आणि काही कळण्याच्या आत अचानक एक मोठी उडी मारून शेवंतामाईवर झेपावली. तिने शेवंतामाईच्या मानेला चावा घेतला. शेवंतामाई वेदनेने कळवळली. रक्ताची एक धार तिच्या मानेतून निघाली आणि ती बेशुद्ध झाली. सुमनचं तोंड रक्ताने माखलं होतं. तिचे दात किंचित तीक्ष्ण झालेले दिसत होते. सुमन इतकी जास्त हिंस्त्र झाली होती की काही विचार न करता आता राणीच्या दिशेने निघाली होती. या साऱ्या प्रकाराची सुरुवात फार आधी झाली होती. सुमन व राणी दोघी बहिणी अनाथ होत्या. त्यांचे आई वडील काही वर्षांपूर्वीच एका भयानक अपघातात गेले होते. त्या दिवसापासून दोघींचं छोटंसं जग एकमेकांभोवतीच फिरत होतं. सुमन मोठी, समजूतदार, कष्टाळू, तर राणी अजून लहान, भोळी, भीतीखोर, पण ताईवर जीवापाड प्रेम करणारी. गावाच्या कडेला असलेल्या त्या जुन्या मोडकळीस आलेल्या झोपडीत त्या दोघी राहायच्या. दिवसा सुमन बाहेर मुलींना शिकवायला कामाला जायची आणि राणी शाळा व अभ्यास सांभाळायची. गरिबी होती, पण त्यांच्या घरात माया होती, ऊब होती. दोघी बहिणी एकमेकांना खूप जीव लावायच्या. आई वडिलांची त्यांना कधीही उणीव वाटायची नाही, पण नियतीला जणू त्यांचं हे छोटंसं सुख मान्य नव्हतं. गावाच्या ज्या रस्त्यावरून सुमन घरी परत यायची त्या जागेबद्दल गावात फार जुनी दबक्या आवाजात सांगितली जाणारी एक गोष्ट होती. म्हाताऱ्या बायका नेहमी कुजबुजायच्या, त्या जागेवर आधी एक जुनी विहीर होती आणि त्या विहिरीत काहीतरी वाईट दडलं आहे. तिथे रात्रीचे कोणीही जात नाही. विचित्र आवाज येतात म्हणे. कोणीही त्या विषयावर जास्त बोलत नसे. लोक लगेच विषय बदलायचे. कोणीही त्या गोष्टीचा शेवटपर्यंत उलगडा करून सांगत नसे. पण गावातल्या प्रत्येकाला माहीत होतं, संध्याकाळनंतर त्या रस्त्याने एकटं जाऊ नये. जेव्हा त्या गोष्टीबद्दल मी तिथल्याच एका स्थानिक आजोबांना विचारलं तेव्हा जी माहिती समोर आली ती ऐकून मीही स्तब्ध झालो. खूप वर्षांपूर्वी त्या गावाच्या कडेला एक गुजराती मांत्रिक राहायला आला होता. गावात तो भानुबापू म्हणून ओळखला जायचा. सुरुवातीला तो लोकांना झाडफूक, ताईत, जडीबुटी देऊन मदत करायचा, म्हणून गावकरी त्याचा मान ठेवायचे. त्याने त्याच रस्त्यावर विहिरीच्या बाजूला एक झोपडी बांधली होती. लोक श्रद्धेने त्याच्याकडे जात. आजोबा सांगत होते की त्याच्या हाताला खरंच गुण होता. अडचण कितीही कठीण असो तो उत्तर द्यायचाच आणि लोकांच्या मनातलं हवं ते तो साध्य करून द्यायचा. त्याची वेशभूषा साधी होती. मोठाले वृक्ष डोळे, मण्यांच्या माळा आणि डोक्यावर एक विचित्र प्रकारची टोपी तो घालायचा. आजोबा सांगत होते की एकदा गावाच्या सरपंचाला पैशाची तंगी भासू लागली तर तो ह्या भानुबापू मांत्रिकाकडे गेला. काय ते जंतरमंतर त्याने फुंकले आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री सरपंचाच्या स्वयंपाकघराच्या खाली एक तळघर सापडले. सरपंच एकटा खाली जायला भीत होता, म्हणून त्याने आपल्या नोकराला आपल्यासोबत नेले. त्याच नोकराने ही बातमी नंतर गावात फोडली. त्याने सांगितले की त्या तळघरात मुघल काळातील 4 ते 5 मोठाले रांजण भरून सोन्याचे शिक्के होते. पण या बदल्यात भानुबापू मांत्रिकाने सरपंचाकडून एक अशी गोष्ट मागितली होती जी ऐकून तुम्हालाही कळ असेल. अर्थात सरपंचाची बायको. होय, त्या दिवशी भानुबापूच्या झोपडीत झालेल्या सौद्यानुसार खजिना सापडल्यावर सरपंच आपल्या बायकोला एका रात्रीसाठी भानुबापूकडे सोपवणार होता.
पण जेव्हा सरपंचाने हे ऐकले होते तेव्हा त्याच्या अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला होता. क्षणभर त्याला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही. महानुबापू, काय बोलताय तुम्ही? सरपंचाचा आवाज कापत होता. સોદો તો સોદો હોય છે, ખજાનો જોઈએ ને. तो शांतपणे म्हणाला. त्या क्षणी सरपंचाच्या डोळ्यांसमोर दोनच गोष्टी होत्या. एका बाजूला आयुष्यभरासाठी पुरेल इतका खजिना आणि दुसऱ्या बाजूला स्वतःची इज्जत, स्वतःची बायको. लोभाने त्याची बुद्धी झाकली. त्या रात्री गावात काहीच घडलं नाही असं सगळ्यांना वाटत राहिलं, पण सत्य फार भयानक होतं. मित्रांनो, म्हातारे आजोबा सांगत होते की सरपंचाने शेवटी होकार दिला होता. त्या अमावस्येच्या रात्री काळोख दाटला होता. गाव झोपलं होतं आणि सरपंचाची बायको डोळ्यात पाणी, मनात भीती घेऊन भानुबापूच्या झोपडीकडे नेले गेले. ही गोष्ट सरपंचाने लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण गावभर हळूहळू ही बातमी पसरली. सरपंचाची खूप निंदा नालस्ती झाली, पण बदनामी इथेच थांबली नाही. गावकऱ्यांच्या मनात सरपंचाबद्दल प्रचंड संताप उसळला होता. कोणी उघड बोलत नव्हतं, पण प्रत्येकाच्या नजरेत तिरस्कार स्पष्ट दिसत होता. सरपंच घराबाहेर पडायलाही घाबरू लागला. इकडे भानुबापूचे काळे धंदे सुरूच राहिले. रात्री अपरात्री काही बायका त्याच्या झोपडीकडे जाताना दिसत. त्यातच गावातल्या काही लोकांची परिस्थिती अचानक बदलली. म्हणजे ज्यांना कधी जेवायचे वांदे होते ते लोक गळ्यात सोन्याच्या चैना घालून फिरू लागले. सगळ्यांना समजत होतं की हा प्रकार काय आहे आणि कोण करत आहे. त्यात एके दिवशी आणखी भयानक गोष्ट गावात पसरली. भानुबापूने एका लहान मुलीला फसवलं आणि कुकर्म केलं. हा कोणता सौदा नव्हता. हौसेने भरलेल्या भानुबापूने काहीतरी जादूटोणा करून मुलीला संमोहित केले होते आणि आपला डाव साधला होता. गावातले वातावरण तापू लागले. काही लोक भानुबापूच्या विरोधात गेली होती, तर काही त्याची कट्टर समर्थक होती. अर्थात वाईटालाही लोक भजतातच, आणि हाच त्या गावाचा सर्वात मोठा शाप ठरला. गाव 2 गटात विभागलं. एक गट भानुबापूला देवमाणूस मानत होता. त्याच्या कृपेने आमचं भलं झालं असं म्हणत ते त्याच्या पाठीशी उभे राहिले, तर दुसरा गट संतापाने पेटला होता. आज ही मुलगी, उद्या दुसरी. असा सवाल गावभर घुमू लागला. पण भानुबापू साधा नव्हता. जो कोणी त्याच्या विरोधात बोलायचा त्याच्या घरात विचित्र प्रकार घडू लागायचे. कोणाची गुरआजारी पडायची, कोणाच्या घरात अचानक आग लागायची, तर कोणाला रात्री भयानक स्वप्न पडायची. हळूहळू लोकांच्या मनात भीती घर करू लागली आणि विरोधाचा आवाज पुन्हा दबू लागला. मात्र एक माणूस शांत बसला नाही. तो होता त्या फसवलेल्या मुलीचा बाप, काळूराम. डोळ्यात रक्त उतरलेलं होतं, हातात धारदार कुऱ्हाड होती आणि मनात जळता सूड घेऊन तो एका अमावस्येच्या रात्री थेट भानुबापूच्या झोपडीकडे निघाला. हे युद्ध साधं होणार नव्हतं, कारण आजोबा सांगतात की भानुबापूसाठी काही पाशवी शक्ती कार्य करीत होत्या. वातावरणात बदल झाला, विजांचा कडकडाट झाला आणि पावसाला सुरुवात झाली. त्याच क्षणी काळूरामला दिसलं की त्या झोपडीभोवती काही अमानवी आकृत्या उभ्या आहेत. भानुबापू खूप हुशार होता. त्याने आधीच आपल्या संरक्षणाची चाल खेळली होती, पण काळूराम सुद्धा आपल्या तयारीने आला होता. त्याच्या पाठीमागून त्याची बायको पुढे आली. धनी, आता प्रश्न जीवन मरणाचा आहेच, तर तुमच्या मागे मी जगून काय फायदा? अशी ही आपली मुलगी आपल्याला सोडून गेलीच आहे. हे चक्रव्यूह भेदायची जबाबदारी माझी. पण मला वचन द्या की त्या सैतानाचं शीर तुम्ही धडा वेगळं कराल. तिचे डोळे पाणावले होते. काळूराम क्षणभर स्तब्ध उभा राहिला. समोर उभी असलेली ती त्याची बायको तर होतीच, पण त्याच्या मृत मुलीची आई सुद्धा होती. तू मागे हो ग, हे काम माझं आहे. आज जर आपण मागे फिरलो तर अजून किती घरं उद्ध्वस्त होतील कोण जाणे. मला थांबवू नका धनी. वचन देतो, आज त्या सैतानाचा शेवट करणारच. तो गरजला. बाहेर विजांचा प्रचंड कडकडाट झाला आणि पुढच्याच क्षणी काळूरामची बायको त्या अमानवी आकृत्यांकडे चालू लागली. आत बसलेल्या भानुबापूच्या दृष्टीला एक बाई आपल्या झोपडीकडे चालत येताना दिसली. तो हसला. त्याचा आजचा बेत झाला होता. त्याने त्या अमानवी आकृत्यांना मागे येण्याची सूचना केली आणि क्षणात त्या गुरगुरत हवेत विरून गेल्या. झोपडीचं द्वार मोकळं झालं. इकडे काळूरामने आपल्या कुऱ्हाडीची पकड घट्ट केली. काळूरामची बायको त्या झोपडीत शिरली. समोर भानुबापू बसला होता. त्याचे रूप भयानक होते. पांढरी दाढी छातीपर्यंत आली होती. तोंडात पान कोंबले होते आणि त्याची लालसर लाळ ओठांतून गळत पांढऱ्या सदऱ्यावर पडत होती. સ્ત્રી, તને શું જોઈએ છે? તું અહીં કેમ છે? तो उद्गारला. मला मूल हवंय. पोटची पोरगी हरवली, ती कधी सापडलीच नाही. आता म्हटलं पुन्हा बाळ करू, पण धन्यात आधीसारखी तडफ राहिली नाही.
भानुबापूच्या डोळ्यात एक चमक आली. त्याच्या ओठांवर पुन्हा तेच विकृत हास्य उमटलं. तो हळूच पुढे झुकला, तिच्याकडे भेदक नजरेने पाहत म्हणाला, તમને ખબર છે તમારી દીકરી ક્યાં ગઈ? काळूरामची बायको आतून थरथरत होती, पण चेहऱ्यावर तिने हताश निरागस भाव ठेवले. जाऊ द्या, सगळ्या गावाला माहिती आहे ती कुठे गेली. मगाची आठवण काय उपयोग. आता एक मुलगा झाला तर बरं होईल. શું તમને ખબર છે એની કિંમત શું છે? त्याचा आवाज धीरगंभीर होता. किंमत काहीही असो, मला माझं लेकरू परत हवं. ती मान खाली घालून म्हणाली. भानुबापू हळूहळू उठला. त्याने आजूबाजूला काहीतरी मंत्र पुटपुटले. झोपडीतील कंदील आपोआप हलू लागला. वातावरण जड झालं. तो तिच्या भोवती फिरू लागला. તારો પતિ ક્યાં છે? त्याने संशयाने विचारलं. क्षणभर तिचं हृदय जोरात धडधडलं, पण ती लगेच सावरली. धनीला काही माहिती नाही, मीच लपून आले. ती रडवेल्या आवाजात म्हणाली. भानुबापू काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला. हळूच त्याने आपला सदरा काढला. त्याचं केसाळ शरीर फार किळसवानं दिसत होतं. त्याने तिला इशारा करून बाजूला ठेवलेल्या खाटेकडे बोट केले. ती हळूच उठली. हळुवार चालत जात खाटेवर झोपली. तिने आपले डोळे बंद केले. डोळ्यांसमोर तिच्या मुलीचा चेहरा क्षणभर तरळला आणि पुढच्याच क्षणी तिच्या मुठी आवळल्या गेल्या. खाटेवर पडलेली ती बाई बाहेरून कमकुवत दिसत होती, पण आतून ती विजेसारखी ताठ झाली होती. भानुबापू सावज मिळाल्याच्या विकृत आनंदात तिच्याकडे झुकू लागला आणि तेवढ्यात दार हलकेच उघडून काळूराम आत शिरला. भानुबापूचा हात काळूरामच्या बायकोच्या पदरावर जाणारच होता. तोच काळूराम ओरडला. आता संपलास रे सैताना. काळूराम वादळासारखा आत घुसला. भानुबापू दचकून मागे फिरला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. काळूराम वाऱ्याच्या वेगाने पुढे सरसावला आणि त्याने कुऱ्हाड सरळ भानुबापूच्या मानेवर सपकन फिरवली. भानुबापूला मंत्र बोलण्याचा वेळच मिळाला नाही. रक्ताची एक धार त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर उडाली आणि भानुबापूचं शिर तिच्या पायाशी पडलं. तिचे डोळे उघडले. आपल्या पतीचे ते परशुधारी रूप बघून तिला जणू साक्षात परशुरामांचे दर्शन झाले. तिथे रक्त बघून तृप्त झाली. तिने आपला पूर्ण चेहरा त्या रक्ताने माखला आणि भानुबापूचे शिर पायाने लाथाडले. प्रतिशोध पूर्ण झाला होता, पण सुडाची आग विझली असं वाटत असतानाच काहीतरी भयंकर घडलं. झोपडीच्या कोपऱ्यात पडलेलं भानुबापूचं छाटलेलं शिर अचानक हलू लागलं. त्याचे डोळे हळूहळू उघडले. जमिनीवर लोळणारं भानुबापूचं छाटलेलं डोकं हळूहळू हसू लागलं होतं. ते हसत होतं. काळूरामच्या अंगात अक्षरशः थंडी पसरली. भर थंडीत सुद्धा त्याला दरदरून घाम फुटला. त्याची बायको किंचाळत मागे सरकली. હું એક રાક્ષસ છું. મારું શરીર મરશે, પણ મારો આત્મા નહીં. મારો શાપ આ ગામ પર રહેશે. ते शीर हसत बोलत होतं. काळूरामकडे बघून डोळे गरागरा फिरवत होतं. काळूराम घाबरत पुढे सरसावला. त्याने ते शीर हातात उचललं. त्याच क्षणी ते शीर एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखे त्याला चावण्यासाठी धडपडू लागले. काळूरामने दात ओठ खात त्या जिवंत झालेल्या शिराची पकड घट्ट केली. ते शीर एखाद्या पिसाळलेल्या जनावरासारखं त्याच्या हातात तडफडत होतं. त्याचे दात खडखडत होते. डोळे वेडेवाकडे फिरत होते. મને છોડી દો, મને છોડી દો. त्याचा घोगरा आवाज पुन्हा घुमला. काळूरामची बायको घाबरून ओरडली. धनी, विहिरीत फेका त्याला, पूर्ण नष्ट करा. काळूराम आता थांबला नाही. तो धावत झोपडी बाहेर पडला. वादळ सुटलं होतं. पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट आकाश फाडत होता. जिथे ती जुनी विहीर होती तिथे तो पोहोचला. माती अर्धवट खचलेली होती. सगळीकडे चिखल झाला होता. शीर त्याच्या हातात खदखदून हसू लागलं. મને પાણીથી ડર નથી. હું ફરી આવીશ. મારા ભક્તો મને ભૂલશે નહીં. काळूरामने शेवटचा जोर लावला आणि पूर्ण ताकदीने ते शीर त्या अंधाऱ्या विहिरीत फेकून दिलं. खोल अंधारातून एक कर्ण कर्कश किंकाळी बाहेर आली आणि क्षणात सगळं शांत झालं. वादळ थांबलं. पाऊस मंदावला. जणू काहीच घडलं नव्हतं. काळूराम गुडघ्यांवर कोसळला. त्याच्या हाताची त्वचा भाजल्यासारखी काळवंडली होती. त्याची बायको त्याच्या जवळ आली. दोघंही न बोलता त्या विहिरीकडे पाहत राहिले. संपलं एकदाचं. ती हलक्या आवाजात म्हणाली, पण त्या विहिरीच्या खोल तळातून एक हलकसं दाबलेलं खदखदणं अजूनही ऐकू येत होतं.
त्या रात्रीनंतर गावकऱ्यांनी ती झोपडी जाळली, विहीर पूर्णपणे मातीने बुजवली. भानुबापूचं नाव घेणंही बंद झालं. पण जसं भानुबापू म्हटला तसंच झालं. त्याला भजणारे त्याचे भक्त त्याची प्रार्थना करू लागले. रात्री अपरात्री त्या बुजलेल्या विहिरीवर कोणीतरी दिवा लावून जात असे. कोणी तिथे काही मंत्रतंत्र करत जणू ते भानुबापूला जागव पाहत होते. पुरलेल्या विहिरीवर कापलेले लिंबू, सुया, कुंकू असं ठेवलेलं दिसायचं. गावकरी सकाळी उठून बघायचे आणि कुजबूज सुरू व्हायची. कोण करतोय हे सगळं? पण कोणीही उघड बोलायला तयार नव्हतं. भीती अजून जिवंत होती आणि त्याचा शापही. हळूहळू गावात विचित्र घटना घडू लागल्या. ज्यांनी काळूरामला मदत केली होती आणि भानुबापूची झोपडी जाळली होती त्यांच्या घरात अपघात होऊ लागले. कुणाच्या घरचं मूल अचानक आजारी पडून मरे, कुणाच्या अंगावर अनोळखी जखमा दिसू लागल्या. आणि सगळ्यात भयानक म्हणजे अमावस्येच्या रात्री त्या बुजलेल्या विहिरीकडून हलका आवाज ऐकू यायचा. ओ पाछो आवेश. गावकरी भिवून रात्री त्या विहिरीकडून जाणे टाळायचे. खूप जणांना तिथे विचित्र अनुभव सुद्धा आले होते. पण वेळ जसा जसा पुढे सरकत गेला तसे तशी भीती लोकांच्या मनातून थोडी कमी झाली. नवीन पिढी आली, जुन्या गोष्टींचं हसू झालं. पण मग त्यामुळे भानुबापूचा शाप गेला नाही. उलट गावाच्या काही घरांमध्ये भानुबापूची गुप्तरित्या आराधना केली जात होती. आणि आश्चर्य हे होतं की त्या लोकांची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारू लागली होती. कालपर्यंत कर्जात बुडालेले लोक अचानक पैशाने बळकट दिसू लागले. ज्यांच्या घरात दिवा लावायलाही पैसे नव्हते ते जमिनीच्या जमिनी खरेदी करू लागले. गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली. भानुबापू अजूनही जिवंत आहे का, की त्याचा आत्मा कोणाच्या तरी हातून काम करतोय? पण कुणीही उघडपणे काही बोलायला धजावत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र खूप विचित्र घडली. गावातल्या काही मुली अचानक बेपत्ता झाल्या. पोलीस केस झाली. पोलिसांनी सगळं गाव शोधलं पण कुठेही त्या मुलींचा पत्ता लागला नाही. पण गावातील जुन्या जाणकार लोकांना माहीत होतं की हे कशामुळे होत आहे. त्यामुळेच मुलींना सक्त ताकीद देण्यात आली होती की संध्याकाळी 7च्या आत घरात या आणि त्या रस्त्याने एकटं कधीही जाऊ नका. पण नियतीला कोण अडवणार? त्या दिवशी सुमन उशिरा निघाली होती. एका घरात शिकवणी जास्त वेळ चालली होती. परतताना आकाश गडद जांभळं झालं होतं. पक्ष्यांचे आवाज थांबले होते आणि त्या जुन्या रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त शांतता होती. ती बुजलेल्या विहिरीजवळून जात असतानाच तिच्या पायात काहीतरी अडलं. ती थोडी डगमगली आणि तिचा पाय थेट त्या मऊ झालेल्या मातीत रुतला. अचानक तिच्या कानाशी कुजबूज झाली. सुमन. वारा थांबला होता. झाडांची पानं स्थिर होती. तिचा श्वास अडकला होता. ती पाय मोकळा करायला वाकली आणि तिच्या बोटांना काहीतरी कठीण वस्तू लागली. मातीमध्ये अर्धवट गाळलेली काळी कुळगुळीत वस्तू. ती वस्तू जणू धडधडत होती. सुमनने हात झटकून मागे घेतला आणि त्याच क्षणी तिच्या डोक्यात कर्णकर्कश आवाज घुमला. મને તારી જરૂર છે. दूर कुठेतरी कुत्रे भुंकू लागले. आकाशात विजा चमकल्या आणि त्या प्रकाशात सुमनला दिसले की खाली पडलेले ते एक मानवी शीर होते. ते अर्धवट मातीत गाळलेले होते. त्याची त्वचा काळसर होती. डोळे अर्धवट उघडे होते आणि ओठांवर विकृत थंड हसू गोठलेलं होतं. क्षणभर सुमनचा श्वासच बंद झाला. ती मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचा पाय अजूनही त्या चिखलात अडकलेला होता आणि त्याच क्षणी त्या शिराचे डोळे हळूहळू हलले. सुमनच्या अंगातून विजेचा झटका गेल्यासारखं झालं. ના વાગી શકે તું હવે. तो घोगरा, आतून येणारा आवाज तिच्या डोक्यात घुमला. कोण? सुमनच्या तोंडून कसाबसा आवाज फुटला पण उत्तर बाहेरून नाही, तिच्या आतून आला. ओ પાછો આવ્યો છું. क्षणात सुमनच्या डोक्यात प्रचंड ठणका सुरू झाल्या. तिने दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं. तिच्या डोळ्यांसमोर सगळं फिरू लागलं होतं. वाऱ्याचा जोर अचानक वाढला. सुमन किंचाळली आणि पुढच्याच क्षणी तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले. शरीर ताठ झालं आणि ती धपकन जमिनीवर कोसळली. किती वेळ गेला कोणास ठाऊक. जेव्हा सुमन शुद्धीवर आली तेव्हा ती स्वतःच्या झोपडीच्या दारात उभी होती. तिला तिथपर्यंत कोणी आणलं होतं? तिचे कपडे चिखलाने माखलेले होते. केस विस्कटलेले होते आणि श्वास अजूनही धापांनी येत होता. ती काही न बोलता घरात शिरली. ताई, इतका उशीर का झाला आणि तुला काय झालंय? राणी घाबरत म्हणाली. सुमन काही बोलली नाही. ताई, बस ना. पाणी आणू का? तिने सुमनच्या हाताला स्पर्श केला आणि दचकली. हात बर्फासारखा थंड होता. तुझा हात इतका थंड का आहे ग? राणीचा आवाज थरथरला.
तेवढ्यात सुमनने हळूहळू मान वळवली. राणीच्या डोळ्यात डोळे घालून ती स्थिर बघू लागली आणि तिच्या ओठांवर एक भेसूर हसू उमटलं. હું સુમન નથી. एक खोल खर्जातला आवाज आला. राणीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली आपटला. घरात क्षणात काळीज गोठवणारी शांतता पसरली. शेजारी राहणारी शेवंतामाय आवाज ऐकून धावत घरात आली. काय झालं ग पोरी? शेवंता माय, सुमनताई बघ ना कशी करते. घरात आल्यापासून विचित्र आवाजात बोलते. तिची भाषा सुद्धा मला समजत नाहीये. शेवंतामायने क्षणभर सुमनकडे बारकाईने पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य आणखी वाढलं. शेवंतामाई सुमनला समजवायला पुढे सरकली. सुमनने काहीच हालचाल केली नाही. ती स्तब्ध उभी राहिली आणि काही कळण्याच्या आत अचानक एक मोठी उडी मारून ती शेवंतामायवर झेपावली. तिने शेवंतामायच्या मानेला चावा घेतला. शेवंतामाय वेदनेने कळवळली. रक्ताची एक धार तिच्या मानेतून निघाली आणि ती बेशुद्ध झाली. झोपडीत क्षणभर काळजाचा ठोका चुकवणारी शांतता पसरली. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून तिथे जमले. काहींनी शेवंतामायला उचलून उपचारासाठी वैद्याकडे नेलं. सुमन आपल्या खाटेवर बसली. तिने डोकं खाली ठेवलं असल्याने तिचे केस जमिनीपर्यंत लोंबत होते आणि आपल्याच तंद्रीमध्ये ती काहीतरी बरळत होती. મને અહીંથી કાઢી નહીં શકો. આ શરીર હવે મારું છે. तिचा आवाज मंद होता पण अंगावर काटा आणणारा होता. आजूबाजूच्या बायका थरथरत एकमेकींकडे पाहू लागल्या. तेवढ्यात शेवंतामाय परतली. हिला लवकर देवाच्या मंदिरात न्यावं लागेल. ती म्हटली. बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे. दुसरी एक स्त्री घाबरत म्हणाली. तेवढ्यात सुमनच्या शरीराला जोराचा झटका बसला. तिची पाठ धनुष्यासारखी वाकली. हात आपोआप मुरगळले आणि ती खर्जातल्या आवाजात ओरडली. કોઈ મને શિવ પાસે નહીં લઈ જઈ શકે. કોઈ નહીં. त्या आवाजाने झोपडी अक्षरशः हादरली. पण यावेळी बायका मागे सरकल्या नाहीत. शेवंतामाईचा मुलगा धावत आला होता. त्याने दात ओठ खात ठाम आवाजात म्हटलं. 4 जणी पुढे या. चादरीत गुंडाळा तिला. आपण आत्ताच मंदिरात निघूया. क्षणभर सगळ्यांनी एकमेकींकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणी 4-5 जणी धाडस करून सुमनकडे झेपावल्या. सुमन वेड्यासारखी झटापट करू लागली. तिने एकीचा हात झटकला, दुसरीला लाथ मारली. तिच्या तोंडून गुरगुरण्याचे आवाज येत होते. છોડો છોડો મને, નહીં તો એકે એકને લઈ જઈશ. पण गावकऱ्यांनी हार मानली नाही. मोठ्या कष्टाने त्यांनी सुमनला जाळ चादरीत घट्ट गुंडाळलं. दोराने बांधलं. ती आतून अजूनही तडफडत होती. चादर हलत होती. आतून नखो ओरबडण्याचे आवाज येत होते. बाहेर बैलगाडी तयार ठेवली होती. रात्रीचे 12 वाजले होते. अमावस्या होती. आकाश काळकुट्ट झालं होतं. दूरवर कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येत होते. आणि त्या भयानक रात्रीत सुमनला घेऊन गावकरी महादेवाच्या जुन्या मंदिराकडे निघाले. पण झालं भलतंच. सुमनच्या अंगात काय माहीत अचानक भयानक शक्ती संचारली. तिने आजूबाजूच्या बायांना जोरात धक्का दिला. शेवंतामाईच्या मुलाच्या छातीत लाथ घातली तसा तो दूर जाऊन पडला. काही कळण्याच्या आत सुमन त्या पुरलेल्या विहिरीच्या दिशेने धावत सुटली. गावकरी तिच्या मागे पाठलाग करू लागले. इकडे राणीला सुद्धा शुद्ध आली होती, पण ती शेवंतामाईकडे सुरक्षित होती. त्या पुरलेल्या विहिरीभोवती भानुबापूचे काही समर्थक जमले होते. त्यांनी विहिरीवर एक खाट ठेवलेली होती. जणू भानुबापूच्या कुकर्माची ती तयारी होती. सुमन वेगाने त्या खाटेकडे धावत होती. तिचा वेग असामान्य होता. तिच्या शरीरातील घुसलेल्या भानुबापूचं फक्त एक ध्येय होतं, काहीही करून त्या खाटेपर्यंत पोहोचणं. तिथेच त्याला त्याचं अस्तित्व पुन्हा मिळणार होतं. सुमन वेगाने त्या खाटेकडे धावत होती. तिचे पाय जमिनीला स्पर्श करत आहेत की नाही हेही कळत नव्हतं. डोळे पूर्ण पांढरे झाले होते. केस हवेत वेड्यासारखे उडत होते आणि तिच्या तोंडून एका शब्दाचा उच्चार वारंवार बाहेर पडत होता. अवतार अवतार. विहिरीभोवती जमलेले भानुबापूचे समर्थक एकाच तालात मंत्र पुटपुटत होते. खाटेवर काळं कापड पसरलेलं होतं. त्यावर लिंबू, कुंकू, काळे तीळ आणि मधोमध एक मातीचं भांड ठेवलेलं होतं. त्या भांड्यातून धुरकट वास बाहेर येत होता. आज गुरुजी परत येणार. एक जण वेळसर हसत म्हणाला. तेवढ्यात सुमन खाटेसमोर येऊन थांबली. तिचं शरीर अचानक शांत झालं. डोकं खाली झुकलं. काही क्षण वातावरण स्तब्ध झालं आणि मग ती हळूहळू खाटेवर चढली. गावकरी मागून धावत येत होते. शेवंतामाईचा मुलगा ओरडला. थांबा, काहीतरी करा, नाहीतर सगळं संपेल. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. विहिरीच्या मातीखालून कंप सुरू झाला. जणू काहीतरी आतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. जमिनीला तडे जाऊ लागले. समर्थक वेडे वाकडे नाचू लागले. भानुबापूचे डोके त्या मातीतून बाहेर आले होते.
विहिरीभोवती जमलेले भानुबापूचे समर्थक वेड्यासारखे मंत्र म्हणू लागले. ओम काळाग्नी स्वरूपाय, भानू स्वरूपाय, अवताराय नमः. वातावरण जड झालं. आकाशात अचानक विजा चमकल्या. वारा भोवऱ्यासारखा फिरू लागला. विहिरीतून अर्धवट बाहेर आलेलं ते शीर हवेत थरथरत होतं. त्याचे डोळे जळत्या निखाऱ्यासारखे पेटलेले होते. त्याच क्षणी गावकऱ्यांच्या गर्दीतून एक मध्यमवयीन माणूस समोर आला. इतिहासाची आज पुनरावृत्ती होईल, तो म्हटला. त्याच्या हातात एक जुनाट कुऱ्हाड दिसत होती, पण त्या कुऱ्हाडीचं पातळ धारदार होतं. अंधारात सुद्धा चमकत होतं. गावकऱ्यांमध्ये कुजबूज पसरली. हा काळूरामचा मुलगा रणजित होता. काळूराम आणि त्याच्या बायकोला नंतर एक मुलगा झाला होता. त्याचं कुटुंब शेजारच्या गावीच राहिलं. काळूरामने त्याला सगळा इतिहास सांगितलेला होता आणि आज तो परतला होता. विहिरीतून हवेत तरंगणारे भानुबापूचे शीर खदखदून हसू लागले. તારો બાપ પણ હાર્યો, તું શું કરશે? रणजितने कुऱ्हाड घट्ट पकडली. माझा बाप हारला नव्हता, त्याने तुला संपवलं होतं आणि आज मी तुझा शापही संपवणार. तेवढ्यात सुमन खाटेवर ताठ उभी राहिली. तिचे दोन्ही हात आकाशाकडे उचलले गेले. तिच्या तोंडून घोगरा आवाज बाहेर पडला. અવતાર અવતાર પૂર્ણ થવા દો. विहिरीची माती जोरात हलू लागली. खाट थरथरू लागली. समर्थक वेड्यासारखे नाचत होते. रणजितने एक दीर्घ श्वास घेतला आणि महादेवाचं नाव घेत तो पुढे झेपावला. ओम नमः शिवाय. तो गरजला. गावकरीही एकमुखाने ओरडले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंत्रांचा नाद वाढू लागला. वातावरण बदलू लागलं. हवेत तरंगणारं शीर थरथर कापू लागलं. रणजितने त्या कुऱ्हाडीचा स्पर्श सुमनच्या शरीराला केला. त्याच क्षणी जणू चटका बसावा तशी सुमन ओरडली आणि बेशुद्ध होऊन खाली कोसळली. आता भानुबापूची आत्मा पुन्हा जाऊन त्या शिरात घुसली. रणजितने पटकन सुमनला खांद्यावर उचलले आणि गावकऱ्यांकडे सोपवले. इकडे ते शिर आणखी जोरात हसायला लागले. સુમન, નહીં તો બીજી કોઈ સ્ત્રી, પણ હું પુનર્જન્મ લઈશ. पण रणजितने वेळ वाया न घालवता पटकन कुऱ्हाड घेऊन त्या शिरावर चाल केली. त्याने एक उंच उडी मारून त्या शिरावर कुऱ्हाडीचा प्रहार केला. पण भानुबापूचं ते शिर खूप जास्त चपळ होतं. ते पटकन बाजूला सरकलं आणि हवेत गोल गोल फिरत रणजित भोवती घिरट्या घालू लागलं. તને લાગે છે મને ફરીથી મારી શકીશ? तो घोगरा कर्णकर्कश आवाज चारही बाजूंनी घुमला. रणजित स्थिर उभा राहिला. त्याने कुऱ्हाड दोन्ही हाताने घट्ट पकडली. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त निर्धार होता. आज तुझा शेवट आहे. शरीर कापलं होतं बापानं, आज आत्माही संपवीन. तो ठाम आवाजात म्हटला. भोवती उभे असलेले समर्थक वेड्यासारखे मंत्र पुटपुटू लागले. काहींनी स्वतःच्या हाताला चिरा काढून रक्त मातीवर टाकलं. क्षणभर वातावरण रणजित विरुद्ध झुकल्यासारखं वाटलं. पण त्याच वेळी गावकऱ्यांच्या गर्दीतून एक आवाज उठला. भानुबापू देव नाही, सैतान आहे. तो आवाज शेवंतामाईचा होता. तिच्या मानेवर पट्टी बांधलेली होती, पण ती ठाम उभी होती. सगळे मिळून देवाचं नाव घ्या, भीती सोडा. ती ओरडली. गावकरी एकमुखाने गरजले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंत्रांचा जयघोष इतका वाढला की समर्थकांचा आवाज दडपला गेला. हवेत घिरट्या घालणारं ते शीर थरथर कापू लागलं. रणजितने योग्य क्षण साधला. तो पुढे झेपावला. हवेत उडी मारत त्याने पूर्ण ताकदीने कुऱ्हाड त्या शिरावर आदळली. पहिला प्रहार. एक प्रचंड ठिणगी उडाली. दुसरा प्रहार. शिराच्या कपाळात खोल भेग पडली. भानुबापू किंचाळला. આ સંભવ છે? મારું અસ્તિત્વ અમર છે. अमर फक्त सत्य असतं, अधर्म नाही. रणजित उद्गारला. तिसऱ्या वेळी त्याने कुऱ्हाड सरळ त्या भेगेत रोवली. क्षणात आकाशात प्रचंड प्रकाश झोत पसरला. विजांचा कडकडाट झाला. वाऱ्याने धुळीचे लोट उडाले. भानुबापूचं शिर हवेत काही क्षण तडफडलं आणि मग काळ्या राखेत परिवर्तित झालं. जमिनीचा कंप थांबला. धूर नाहीसा झाला. समर्थक भीतीने पळून गेले. सगळीकडे गडद शांतता पसरली. रणजित दम लागल्यासारखा गुडघ्यावर बसला. कुऱ्हाड त्याच्या हातातून खाली पडली. इकडे सुमनलाही शुद्ध आली होती आणि ती राणीचे नाव विचारत होती. राणी धावत आली आणि तिच्या गळ्यात पडली. दोघी बहिणी रडत एकमेकींना बिलगल्या. त्या रात्रीनंतर गावकऱ्यांनी त्या विहिरीची जागा पूर्णपणे खणून काढली. आतून काळी जळालेली हाडं आणि राख सापडली. सर्वांनी मिळून ती पवित्र अग्नीत जाळली. भानुबापूचं नाव गावात पुन्हा कधीही कोणी उच्चारलं नाही.
चमत्कारिकरित्या त्याचे समर्थकही गाव सोडून गेले. विहिरीच्या जागी महादेवाची मूर्ती बसवली. मंदिराचे नाव ठेवले गेले विहिरेश्वर महादेव मंदिर. पवित्र विहिरीत प्रकटलेला किंवा त्या स्थळाचे रक्षण करणारा महादेव. अधर्मावरच्या विजयाची साक्ष म्हणून काळूरामची कुऱ्हाड मंदिरात ठेवली गेली. तर मित्रांनो, अंधार कितीही गडद असला तरी श्रद्धेची ज्योत कधी विझत नाही. अशाच थरारक, रहस्यमय आणि भक्तिमय सत्यकथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. आणि लक्षात ठेवा, अंधारावर नेहमीच प्रकाशाचा विजय होतो.